हॅलो फ्रेंड्स, आपल्या डेली डिलिशियस चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्याला दुधी भोपळा अवेलेबल झाला आहे, त्याच्यामुळे आपण दुधी भोपळ्याची रेसिपी करणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वात आधी स्वच्छ धुतलेला दुधी भोपळा बारीक किसणीवर किसून घ्यायचा आहे। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची असल्यामुळे छोट्या छोट्या टिप्ससह पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। आता आपण किसून झालेल्या दुधी भोपळ्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, यामध्येच आपण एक छोटा चमचा भरून गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि धना पावडर घालून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण अख्खे जिरे हातावर चुरडून त्यामध्ये टाकणार आहोत। जिऱ्याप्रमाणेच थोडासा ओवा सुद्धा आपण हातावर कुस्करून घेणार आहोत। ह्याने खूप छान फ्लेवर येतो पुऱ्यांना, तर हा ओवा सुद्धा आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे। सफेद तीळ घातलेले आहेत मी थोडे। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। जास्त तिखट हवं असल्यास 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालू शकता। यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। थोडंसं काळं मीठ सुद्धा मी घातलं आहे आणि साधारण पाव चमचा मी आमचूर पावडर याच्यामध्ये घातली आहे। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे। त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं बारीक चिरून मी यामध्ये टाकली आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण याच्यात टाकून घेणार आहोत। मग साधारण 2 चमचे तेलाचं मी कडकडीत मोहन बनवलेलं आहे आणि ते पिठात घातलेलं आहे। आता आपण हळूहळू पीठ मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, गरम तेलाने हाताला चटका लागण्याची शक्यता आहे, तर काळजीपूर्वक पीठ मिक्स करा। आपल्याला पिठाचा छान एकसंध गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाण्याची जराही आवश्यकता लागत नाही आपल्याला। तुम्ही पाहू शकता माझं पीठ छान मिक्स होत आलेलं आहे आणि पिठाचा एक मऊसूद गोळा तयार झालेला आहे। आपण पीठ छान मऊ मळून घेणार आहोत। त्यात मी हातावर थोडंसं तेल घेऊन पुन्हा एकदा पिठाला व्यवस्थित लावून घेणार आहे आणि पीठ मळून साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहे। पाहू शकता एक 5-10 मिनिटांनंतर आपलं पीठ असं तयार झालेलं आहे। चला तर मग आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करू। सर्वात आधी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि आता मी त्यामध्ये तेल घालून घेणार आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण तयार पिठापासून बारीक गोळे करून एक एक पुरी लाटून घेणार आहोत। मी पुरी लाटण्यासाठी गव्हाचं सुकं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही नुसत्या तेलावर सुद्धा पुऱ्या लाटून घेऊ शकता। या पुऱ्या साधारण 2-4 दिवस आरामात टिकतात। प्रवासासाठी कुठे घेऊन जायचे असल्यास एक पौष्टिक आणि चांगला पर्याय आहे। तसेच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही पाहू शकता तयार पुरी मी तेलात सोडलेली आहे आणि आपली पुरी छान टम्म फुगत आहे। तेलामध्ये पुऱ्या दोन्ही बाजूला अलटीपलटी करून व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। तयार पुऱ्या आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत। याच प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे आणि एक एक करून तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मी दुसरीसुद्धा एक पुरी तुम्हाला दाखवलेली आहे। आपल्या या पुऱ्या व्यवस्थित फुगतात आणि खायला सुद्धा एकदम स्वादिष्ट व रुचकर लागतात। याच प्रकारे सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। थँक्यू व्हेरी मच। या पुऱ्या तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप किंवा चिंचगुळाची आंबट गोड चटणीसुद्धा ह्यासोबत खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा।